मात्र हे दोन पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, चेतना तिडके आणि कमलेश मीना, हे दोघेही स्वतः पलीकडच्या पाण्याच्या टाकीवरती चढले होते आणि वरून त्यांनी धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला। वर चढणं थोडंसं कठीण असतं, पण आपण चेतना तिडके मॅडम यांच्याशी बोलूयात। मॅडम, वरती तुम्ही चढलात, खरं तर हे चढणं सोपं नव्हतं, चढून तुम्ही हा सगळा त्या बोलण्याचा प्रयत्न केला धनंजय देशमुख यांच्यासोबत। हा, त्यांच्यासोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की त्यांनी जे काही मागण्या केल्या आहेत, रात्रीपासून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधलेला होता। त्यांना सर्व वस्तुस्थितीबाबत त्यांना कल्पना करून दिली होती। CIDच्या अधिकाऱ्यांसोबत पण त्यांची चर्चा घडवून आणली होती आणि आता सुद्धा आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला। यानंतर त्यांनी असं आक्रमक आंदोलन करू नये यासाठी काही काळजी घेतली जाणार आहे? ते आमच्या वरिष्ठांशी आम्ही चर्चा करून आम्ही निर्णय घेतो। धन्यवाद। कमलेश सर, कमलेश मीना सुद्धा आहेत, ते सुद्धा या पाण्याच्या टाकीवरती अवघड ठिकाणी चढले होते। सर, काय सांगाल तुम्हाला, म्हणजे प्रत्यक्षात पाण्याच्या टाकीवर चढून त्यांची समजूत वगैरे घालावी लागली, तसं हे कठीण होतं? बिल्कुल, इट वाज टफ। और कल रात से ही मैं खुद देशमुख जी से मिला था। घर पे जाके मैंने 2 घंटे उनके साथ मुलाकात की है। उनकी जो भी बातें थी वो मैंने सुनी, सारी बातें मैंने वरिष्ठों तक पहुंचाई है। हमने सारा चैनल फॉलो करके और उनको शाम को बता दिया था सारा। उन्होंने भी यस किया था कि हाँ ठीक है, वी आर कोऑपरेटिंग विद यू। ठीक है, उनको वही सब बातें हमने फिर से रिपीट की, तो अच्छी बातें उन्होंने समझा, नीचे है। आगे ऐसा आक्रमक कदम जो है वो ना उठाए, इसलिए उनसे बातचीत भी करने वाले हैं? बिल्कुल बिल्कुल। तर हे सगळे वरिष्ठ अधिकारी होते जे धनंजय देशमुख यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांनी यशस्वी शिष्टाईच करत धनंजय देशमुख यांना खाली उतरवण्याचे प्रयत्न केले। मात्र मनोज जरंगे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि मनोज जरंगे यांच्या विनंतीचा मान ठेवून धनंजय देशमुख हे खाली उतरले होते। पुन्हा एकदा आपण बघू शकतो रूप आला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सगळे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी अजूनही थांबलेले आहेत आणि हे सगळे वरिष्ठ अधिकारी धनंजय देशमुख यांच्याशी जाऊन संवाद साधणार आहेत आणि पुन्हा अशा स्वरूपाचं आक्रमक पाऊल धनंजय देशमुख यांनी उचलू नये यासाठीचे प्रयत्न सुद्धा केले जाणार आहेत आणि अशा पद्धतीचं एक मोठं आंदोलन या ठिकाणी पार पडलेलं आहे। निखिला, ठिकाणी पाहतोय की CID आता देशमुख कुटुंबियांशी संवाद साधणार आहे। CIDचे वरिष्ठ अधिकारी मसाजोगमध्ये येत आहेत आणि ते धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधणार आहेत, कारण